आग लागली होती। ही जी पत्र्याचे शेड्स उभा करून या ठिकाणी फर्निचरची दुकानं तयार करण्यात आली होती। ज्या दुकानांमध्ये कच्च्या स्वरूपाची लाईटचे कनेक्शन घेण्यात आले होते, त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज जो आहे तो या ठिकाणी व्यक्त केला जातोय। साधारणपणे 8 ते 10 या ठिकाणी फर्निचरची दुकानं होती। ही सगळीच दुकानं जी आहेत ती आगीमध्ये जळून खाक झाली असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। या ठिकाणी महानगरपालिकेची यंत्रणा आलेली आहे, त्याचबरोबर अग्निशमन दलाच्या आतापर्यंत 7 ते 8 गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि या सगळ्या गाड्यांच्या माध्यमातून ही आग जी आहे ती आटोक्यात आणण्यामध्ये या संपूर्ण प्रशासनाला या ठिकाणी यश आलेलं आहे। मात्र सध्या कुलिंगचं काम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सगळीकडे सध्या धूर पसरला असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। ही जी सध्या आपण जागा बघतो, याच्या शेजारी असलेलं घर आहे, या घराला सुद्धा आगीचा मोठा फटका बसल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। मात्र सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही। मात्र सगळ्या फर्निचरच्या दुकानांमधल्या संपूर्ण साहित्याचं म्हणजे अगदी आतलं कुठलंच साहित्य बाहेर काढायला वेळ सुद्धा मिळाला नाही, इतकी भीषण ही आग होती। आणि या आगीमध्ये हे संपूर्णपणे फर्निचरच्या दुकानाचं नुकसान झालेलं आहे। अग्निशमन दलाचे जवान मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उभे असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांच्याकडून ही आग जी आहे ती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न झालेले आहेत। आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आलेली आहे। आता शेवटची कुलिंग जी आहे ती या ठिकाणी करणं सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे एक भीषण आग लागली होती, मात्र यात कुठलीही जीवितहानी झाली नाही आणि आग आटोक्यात आणण्यात यश आलेलं आहे।